मित्रांनो 5 इयर सीईटीचे हॉल तिकीट आता आलेले आहेत आणि आता तुम्हाला एव्हाना समजलं पण असेल की तुमचं सेंटर कुठे आहे, कुठल्या सेशनमध्ये तुमची एक्झाम आहे आणि एक्झामचा टाइम काय आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण परीक्षेला जात आहोत, तर परीक्षेला जाताना कुठल्या गोष्टींची आपण काळजी घ्यायला हवी, कुठल्या गोष्टी आपण सोबत न्यायला हव्या, कुठल्या गोष्टी या तिथे अलाऊ नाहीयेत, या सर्व गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. मित्रांनो, जसं की आपल्याला माहिती आहे, सीईटीला आता खूपच कमी दिवस शिल्लक आहेत आणि या कमी दिवसामध्ये एक फायनल प्रिपरेशन या सीईटीचं करण्यासाठी ग्लोबल ऑनलाईनची टेस्ट सिरीज सुरू करण्यात आलेली आहे. या टेस्ट सिरीजमध्ये फुल सिलेबस टेस्ट तुम्हाला दिल्या जातील, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट सुद्धा अवेलेबल असतील. तसेच सर्व प्रश्न जे या टेस्ट सिरीज मध्ये तुम्हाला मिळणार आहेत ते उत्तरासहित आणि नवीन परीक्षा पॅटर्न नुसार या टेस्ट तुम्हाला दिल्या जाणार आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, जसं की आपल्याला माहिती आहे, या परीक्षेमध्ये आपल्याला फक्त 120 मिनिटांचा कालावधी असतो आणि 120 मिनिटांमध्ये आपल्याला संपूर्ण पेपर सॉल्व्ह करावा लागतो. आणि यासाठीच आपलं टाइम मॅनेजमेंटची प्रॅक्टिस करण्यासाठी आणि आपला स्पीड बिल्ड करण्यासाठी दिलेल्या नंबरवरती आजच कॉन्टॅक्ट करा आणि ही टेस्ट सिरीज जॉईन करून आपल्या सीईटीचं प्रिपरेशन करा. आता विद्यार्थी मित्रांनो, साधारणतः अशा पद्धतीने तुमचं हॉल तिकीट तुम्हाला दिसत असेल. इथे हॉल तिकीट वरती तुमचं पूर्ण नाव दिलेलं आहे. त्याच्यानंतर हे नाव ॲज पर आधार आहे, ॲज पर SSC मार्कशीट आहे. इथे विद्यार्थी मित्रांनो, जर तुमच्या हॉल तिकीटवरच्या नावामध्ये आणि तुमच्याकडे असणाऱ्या ID प्रूफच्या नावामध्ये काही चेंजेस असतील, तर अशा वेळेस तुम्ही काय करायला हवं, तर अशा वेळेस तुम्ही डिक्लेरेशन फॉर्म भरायला हवा. दुसरी गोष्ट, त्या डिक्लेरेशन फॉर्म वरती जर तुमच्या नावामध्ये चूक असेल तर ते तुम्ही करेक्ट करू शकता. तसेच जेंडरमध्ये काही चुकलं असेल, डेट ऑफ बर्थ चुकीची असेल, तर ती तुम्ही तिथे करेक्ट करू शकता. या गोष्टी डिक्लेरेशन फॉर्म वरती तुम्ही करेक्शन करून नेऊ शकता. आता ज्या विद्यार्थ्यांचं नाव लग्नानंतर बदललं आहे, अशा विद्यार्थ्यांनी मॅरेज सर्टिफिकेट घेऊन जा, गॅझेट घेऊन जा किंवा मग सोबत ॲफिडेव्हिट घेऊन जा. दुसरी गोष्ट, काही विद्यार्थ्यांचं म्हणणं असं आहे की त्यांचा जो रिसेंट फोटो आहे तो वेगळा आहे. हॉल तिकीटवरचा फोटो खूप जुना होता किंवा मग हॉल तिकीटचा फोटो त्यांनी सेल्फी काढून टाकलाय आणि त्यांच्याकडे असणारा जो हार्ड कॉपी फोटो आहे तो जुना आहे. तर अशा वेळेस काहीही होत नाही. तुम्ही तुमच्याकडे असणारा तुमचा जो रिसेंट फोटो असेल तो हॉल तिकीट वरती पेस्ट करायचा आहे. त्यासाठी हॉल तिकीट वरती तुम्हाला जागा दिली आहे. प्लीज अफेक्स युअर रिसेंट कलर फोटो अँड साइन अक्रॉस इट असं सांगितलंय. तिथे फोटो लावा, साइन करा. तसंच विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेला गेल्यानंतर तुम्हाला तुमचं युजर नेम विचारलं जाईल, तर हॉल तिकीट वरती तुमचा जो रोल नंबर आहे तो तुमचं युजर नेम असेल आणि पासवर्ड साठी हॉल तिकीट वरती तुमची डेट ऑफ बर्थ पहा. DOB/पासवर्ड जिथं लिहिलं असेल तो तुमचा पासवर्ड असेल. आता सीईटीची एक्झामिनेशनची डेट तुम्हाला दिलेली आहे, एक्झामिनेशनचा टाइम तुम्हाला दिलेला आहे, एक्झाम सेंटरवरती किती वाजता रिपोर्ट करायचं हे सुद्धा तुम्हाला दिलेलं आहे आणि गेट क्लोजर टाइम सुद्धा तुम्हाला दिलेला आहे. तर रिपोर्टिंग टाइमच्या अर्धा तास अगोदर तुम्हाला तिथे पोहोचायचं आहे. या गोष्टी लक्षात ठेवा. त्यानुसार तुमचं ट्रॅव्हल प्लॅन करा. क्वेश्चन पेपरची लँग्वेज तुम्हाला इथे दिलेली असेल, मराठी इंग्रजी असं त्याच्यामध्ये दिलं असेल. तर विद्यार्थी मित्रांनो, काही विद्यार्थ्यांचं म्हणणं असं आहे की फॉर्म मध्ये मराठी लँग्वेज सिलेक्ट केलेली आहे, इंग्रजी लँग्वेज सिलेक्ट केलेली आहे, आता पेपर दुसऱ्या लँग्वेज मध्ये देता येईल का. पेपर देत असताना तुम्ही तुमची लँग्वेज कधीही चेंज करू शकता. कुठल्याही पद्धतीने तुम्ही कुठलीही लँग्वेज टाकलेली असू द्यात, पेपरच्या वेळेस तुम्हाला तुमची लँग्वेज स्विच करता येते. ठीक आहे, त्याचं टेन्शन नाहीये. तुम्ही कुठल्याही लँग्वेजमध्ये पेपर इथे देऊ शकता. मराठीमधून क्वेश्चन समजला नाही, इंग्लिशमध्ये स्विच करा. इंग्लिशमधून समजलं नाही, मराठीमध्ये स्विच करा. मीनवाईल पेपर द्यायच्या वेळेस कुठलाही प्रश्न तुम्ही कुठल्याही लँग्वेजमध्ये स्विच करू शकता. त्याचं टेन्शन काहीच नाही. हॉल तिकीटवरती तुम्हाला खाली सिग्नेचर करण्यासाठी जागा दिली आहे. तर सिग्नेचर करण्यासाठीची जागा दिलेली आहे, कॅन्डिडेट सिग्नेचर आणि इन्व्हिजिलेटर सिग्नेचर. तर कॅन्डिडेट सिग्नेचर ही तुम्हाला इन्व्हिजिलेटर समोर करायची आहे. घरी सिग्नेचर करून घेऊन जाऊ नका, तिथं गेल्यानंतर साईन करा. दुसरी गोष्ट, तुम्हाला तुमच्यासोबत जे ID प्रूफ न्यायचं आहे ते ID प्रूफ आधार कार्ड असलं तरी चालेल, त्याच्यानंतर पॅन कार्ड असलं तरी चालेल, परमनंट ड्रायव्हिंग लायसन्स चालेल, वोटर ID चालेल, पासबुक चालेल. तर त्यासाठी कुठल्या कुठल्या डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड आहेत हॉल तिकीटवरती इटसेल्फ तुम्हाला खाली दिलेलं आहे. त्यापैकी कुठलीही एक डॉक्युमेंट ओरिजिनल फॉर्म मध्ये घेऊन जा. तुम्हाला हार्ड कॉपी इथे मागितलेली आहे, कारण इथे शेवटची लाईन स्पष्ट दिलेली आहे. राशन कार्ड इथे चालणार नाही, लर्नर ड्रायव्हिंग लायसन्स चालणार नाही आणि फोटो IDची सॉफ्ट कॉपी इथे चालणार नाहीये. हार्ड कॉपीमध्ये तुम्हाला ओरिजिनल प्रूफ घेऊन जायचं आहे, ज्याच्यावरती तुमचा फोटो असेल आणि नाव असेल. या गोष्टी नक्की इथे कन्सिडर करणं गरजेचं आहे. आणि यासोबतच अजून काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत, ज्या गोष्टी आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिल्या होत्या. गेट क्लोजर नंतर तुम्हाला सेंटरवरती एंट्री दिली जात नाही, त्यामुळे लवकर तिथे पोहोचण्याचा प्रयत्न करा. तसेच हॉल तिकीट ओरिजिनल फोटो ID सोबत घेऊन जा. मिसमॅच असेल
तर डिक्लरेशन फॉर्म सोबत घेऊन जा. नावामध्ये बदल असेल तर गॅझेट, ॲफिडेव्हिट, मॅरेज सर्टिफिकेट याच्यापैकी काहीही चालतं. प्रूफ नसेल तर तुम्हाला एंट्री दिली जात नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट, तिथे बायोमेट्रिक घेतलं जातं. फिंगरप्रिंट आणि तुमचे फोटो घेतले जातात. त्यासाठी मेहंदी वगैरे असेल तर काढून टाका. पेंट वगैरेला हाताला लागला असेल तर तो काढून टाका. हात स्वच्छ असावेत जेणेकरून तुमचे फिंगरप्रिंट्स व्यवस्थित येतील. डोक्यात कॅप नकोय किंवा चेहरा झाकलेला नकोय. या गोष्टींची इथे काळजी घ्या. सोबत फक्त एक बॉल पॉइंट पेन घेऊन जा. तिथे तुम्हाला रफ वर्कसाठी पेपर दिले जातात. त्यामुळे सोबत एकही कागद घेऊन जाण्याची गरज नाहीये तुम्हाला. रफ वर्कसाठी तुम्हाला तिथे पेपर दिले जातील आणि पेपर परत तुम्हाला सबमिट करायचे हे पण लक्षात ठेवा. आता एक्झाम हॉलच्या बाहेर तुम्ही तुमच्या बॅग्स ठेवू शकता. त्या बॅग्समध्ये तुम्ही तुमचे मोबाईल ठेवू शकता. स्मार्ट वॉच असतील तर तेही बाहेरच ठेवायचे आहे. कॅल्क्युलेटर इथे अलाउड नाहीये. बुक्स, नोट्स अशा गोष्टी अलाउ नाहीये. त्या सुद्धा तुम्हाला बाहेर बॅगमध्येच ठेवाव्या लागतील. त्यासाठी जर तुमच्या सोबत कुणी जात असेल तर ठीक आहे, त्यांच्याकडे तुम्ही ठेवू शकता किंवा तुम्ही तुमची बॅग घेऊन जा आणि बॅगमध्ये या सर्व गोष्टी एक्झाम हॉलच्या बाहेरच तुम्हाला ठेवावे लागतील. पुढची महत्त्वाची गोष्ट, कॉपी करू नका. कॉपी अलाउड नाहीये. कॉपी हा सिरियस ऑफेन्स मानला जाईल. त्याच्यामुळे कॉपीच्या भानगडीत पडू नका. जेवढा तुम्ही अभ्यास केलाय कॉन्फिडंटली तेवढ्या प्रश्नांची उत्तरं द्या. जसं मी तुम्हाला मागच्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, एक्झाम हॉलमध्ये समाजसेवा करायची नाहीये. समाजकार्य तिथे करण्याची गरज नाहीये. तिथे तुम्ही तुमचं बघा, तुमचा पेपर सॉल्व्ह करा. कोणाशीही बोलू नका, कोणालाही उत्तर सांगू नका आणि कोणाकडनंही उत्तरांची अपेक्षा करू नका. तुम्हाला डिस्क्वालिफाय सुद्धा केलं जाऊ शकतं. ठीक आहे. थोडक्यात मग लवकर पोहोचायचंय. रिलेव्हंट डॉक्युमेंट्स घेऊन जायचेत ज्यांच्या नावामध्ये मिसमॅच आहे. डिक्लेरेशन फॉर्म घेऊन जायचा आहे. बायोमेट्रिकचे रूल्स फॉलो करा. प्रोहिबिटेड आयटम घेऊन जाऊ नका आणि एक्झाममध्ये कुठल्याही प्रकारची कॉपी करू नका. बाकी कॉन्फिडंट राहा. तुम्ही जेवढा अभ्यास केलाय त्यापैकी जेवढे प्रश्न तुम्हाला व्यवस्थित सॉल्व्ह करता येतील तेवढे प्रश्न व्यवस्थित सॉल्व्ह करा. एक्झाम सुरू झाल्यानंतर तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमचा पेपर प्लॅन करा. ज्या गोष्टी तुम्हाला इझी जातात त्या लवकर सॉल्व्ह करा, म्हणजे तुमचा वेळ वाचेल. ज्या प्रश्नांना तुम्हाला जास्त वेळ लागू शकतो ते प्रश्न तुम्ही नंतर सॉल्व्ह करा. इझी प्रश्न अगोदर पटपट सॉल्व्ह करून घ्या. कारण जर तुम्ही डिफिकल्ट क्वेश्चन्स अगोदर सॉल्व्ह करत बसलात तर तुमचा वेळ तिथेच निघून जाईल आणि एक्झाममध्ये तुम्हाला फक्त 120 मिनिटे असतात. मग तिथे तुमचा पेपर कव्हर होणार नाही. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने एक्झामसाठी रेडी व्हा. आणि त्यासोबतच विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन पब्लिकेशनचे थिअरीचे आणि क्वेश्चन बँक असणारे बुक आता Amazonवरती आणि तुमच्या जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडे अवेलेबल आहे. आणि या बुकमध्ये संपूर्ण सिलेबस कव्हर केलेला असून सोबतच विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नसंचामध्ये तुम्हाला 2600 पेक्षा अधिक प्रश्न इथे प्रॅक्टिससाठी दिलेले आहेत. त्यामध्ये तुम्हाला मागील वर्षाचे ऍक्च्युअल PYQ सुद्धा मिळणार आहेत आणि थिअरीच्या बुकमध्ये सर्व सिलेबस इथे कव्हर केला जाणार आहे. तर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंक वरती जाऊन आजच हे बुक ऑर्डर करा किंवा तुमच्या जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडे याची चौकशी करा. तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करा. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, एक्झामचं प्रिपरेशन आता तरी सुरू करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.